एका गर्भवतीचा बळी घेतल्यानंतर अखेर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती. कोणत्याही रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा निर्णय, विश्वस्तांच्या बैठकीत ठराव. मंगेशकर रुग्णालयाची सरकारी योजनांना बगल. महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच नाही. एका रुग्णाला लेखी माहिती दिल्याचं उघड. परशुराम हिंदू सेवा संघटनेचा संताप. मंगेशकर रुग्णालयाविरोधात शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि मराठा संघटनांचं आंदोलन. तर मृत तनिषा भिसेंचे कुटुंबीय सुद्धा घेणार फडणवीसांची भेट. रुग्णालयाविरोधात कारवाईची मागणी करणार. मंत्री उदय सामंतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. बँका आणि अन्य आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरण्याच्या मुद्द्यावर चर्चा. मराठी वापराबाबत सरकारनं कायदा करण्याची ठाकरेंची मागणी. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती आक्रमक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजच्या दौऱ्याला विरोध. शेतकरी कर्जमाफीची मागणी आणि शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा विरोध दर्शवत शिंदेंचा ताफा अडवण्याचा इशारा. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे खून खटला प्रकरणावर आज अंतिम निकाल. 11 एप्रिल 2016 झाली होती हत्या. मागच्या 7 वर्षांपासून आरोपी अभय कुरुंदकरसह 3 जण न्यायालयीन कोठडीत. आज पनवेल कोर्ट काय शिक्षा सुनावणार, निकालाकडे लक्ष. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा शर्मांच्या पोटगी प्रकरणी आज मुंबईतील माझगाव कोर्टात सुनावणी. करुणासोबत लग्न केलेलं नाही, पोटगी देण्याची गरज नाही, धनंजय मुंडेंचा आधीच्या सुनावणीत दावा. राज्यातील 20 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये अवकाळीची हजेरी. 26,000 हेक्टरवरील शेती पिकाचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कर्जमाफीच्या पैशांचं काय करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांनाच सुनावलं. कोकाटेंच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संताप. नाशिकमध्ये माथे फिरूनच 7 दुचाकी जाळल्या. पंचवटी परिसरात मध्यरात्री जाळपोळीची घटना. दुचाकी जाळण्यापूर्वी माथे फिरूकडून सीसीटीव्हीची तोडफोड. आडगाव पोलिसात गुन्हा दाखल.